छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 5 दिवसापूर्वी 33 वर्षीय महिला रक्षाबंधनच्या दिवशी दोन भावांना राखी न बांधताच माहेरहून अचानक बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7 वाजता फुलंब्री तालुक्यातील कान्होरी शिवारात उघडकीस आली. महिलेने आत्महत्या केली की हत्या याचं कारण अद्याप देखील समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. छाया अंकुश ओबाळे वय 33 राहणार जटवाडा तालुका छत्रपती संभाजीनगर असं मृतदेह आढळलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार छाया ओबाळे या जटवाडा भागात पती 2 मुले यांच्यासह राहत होत्या. छाया 5 दिवसापूर्वी फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथे माहेरी आई वडिलांकडे भेटण्यासाठी आल्या होत्या. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रक्षाबंधन असल्यानं भाऊ बहीण राखी बांधेल याची वाट बघत होते. मात्र राखी बांधण्यापूर्वी छाया बेपत्ता झाल्या. यामुळे वडील व नातेवाईक यांनी छाया यांची शोधाशोध केली, मात्र त्या आढळून आल्या नाहीत. दरम्यान या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाणे गाठून बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर छाया यांचा मृतदेह त्यांच्याच वडिलांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलीस व नागरिकांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माहेरी आलेल्या छाया यांचा अचानक बेपत्ता होणं, त्यानंतर त्यांचा विहिरीत मृतदेह आढळणे यामुळे गावात खळबळ उडाली आहे. छाया यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचं कारण अद्याप देखील समजू शकलेलं नाही. माहेरहून आलेल्या मुलीचा वडिलांच्या विहिरीत मृतदेह आढळल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.